तरच जाऊ की तुम्ही तुमच्या मताने जाता? नक्की. ऍक्च्युली काय होतं माहितीये का, की आपल्याला असं वाटतं की मी चाललीये अक्कलकोटला किंवा मी विचार करते की मला अक्कलकोटला जायचंय. बरोबर. पण तसं नसतं. ते जे विचार आहे ना, ती जी फिलिंग्स आहे ना, ते स्वामीच आपल्यावर टाकत असतात की बाळा तुला यायचंय, तू ये, मला तुला भेटायचंय. आपल्याला वाटतं की मला स्वामींना भेटायचं असतं, पण तसं नसतं. ते स्वामींना आपल्याला भेटायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण स्वामींच्या साठी एक पाऊल पुढे चालतो ना, स्वामी हजारो पावलं आपल्याकडे येत असतात. आणि त्यामुळे ते अक्कलकोटचा जो डिस्टन्स आहे ना, तो लवकर भरून निघतो आणि आपण तिथपर्यंत पोहोचतो. आणि त्या गाभारात गेल्यावर तर अक्षरशः पण बऱ्याच छानच. जणांचे असे पण अनुभव असतात ना, की मी खूप प्रयत्न करतोय जायचा, पण योग जुळून येत नाही. तर असं काही तुम्हाला होतं. ऍक्च्युली काय होतं ना, बऱ्याच वेळेला की आपलं काही प्रारब्ध असतात, आपले काही कर्म असतात आणि काही विधिलिखित गोष्टी लिहिलेल्या असतात की तुमची ही गोष्ट या वेळी होणार आहे, तुमची स्वामी भेट या काळातली लिहिली तर तेव्हाच होणार आहे. कारण की आपण म्हणतो ना की एक पानही त्यांच्या मर्जीशिवाय हलत नाही. त्याच्यामुळे मी इथून तिथे जायचं किंवा मला ज्या अडचणी येतात तिथे जाण्यासाठी, ते येण्यामागचं कारण एवढंच असतं की ती वेळ अजून आलेली नाही किंवा माझे कर्म कमी पडतायत कुठेतरी. म्हणजे मला अजून काहीतरी थोडंसं चांगले कर्म करायचे आहेत, काहीतरी राहिलंय बाकी. आणि ते जर तुम्ही आपण पूर्ण करतो, डेफिनेटली स्वामी आपल्याला बोलून घेतात. नक्कीच.